नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. आज पुण्यातच आहे आणि पुण्यात असा एक प्रसंग घडला. त्यावर गोष्ट करणं फार जरुरीचं आहे. दिवाळी संपली, पण कालही मी कार्यक्रमात म्हणालो, की फटकेबाजी चालू आहे. राजकीय किंवा आरक्षणावरनं जे वक्तव्य येतायत, ते बिलकुल दिवाळीच्या फटाक्यासारखे आहेत, विस्फोटक आहेत. पण दिवाळी संपल्यावरही रंगरोगण चालूच आहे. आज पुण्यात एका कार्यक्रमासाठी जेव्हा प्राध्यापक नामदेवराव जाधव आलेत, तेव्हा त्यांच्या चेहऱ्याला काळं फासून त्यांचा निषेध व्यक्त करण्याचा प्रयोग झाला. आता आरोप प्रत्यारोप चाललेत. ज्यांनी फासलं तो शरद पवारांचा प्रेमी होता. त्याच्या अनुसार शरद पवारांची बदनामी करणं हे जाणून बुजून बदनामी करत आहेत. त्यांना ओबीसीचा दाखला त्यांचा शरद पवारांचा एक आला समोर. मग शरद पवारांच्याकडनं दुसरा दाखला समोर आला. त्यानंतर नामदेवराव जाधव जे स्वतःला जिजामाताचे वंशज समजतात, तर त्या जाधव परिवाराच्या दुसऱ्या वंशजांनी हा वंशज तोताय आहे म्हणून तो आरोप लावले. रिझर्वेशन किंवा आरक्षण हे आताच्या पिढीला हवं, पण या आरक्षणापायी 50 पिढ्या पाठीमागे जाऊन एकामेकांच्या थोर पुरुषांचा असा उद्धार केला जाईल या महाराष्ट्रात, असं या महाराष्ट्राने कधीही विचार केला नसेल. जाधवांचा निषेध करणं ज्या तऱ्हेने केला ते अतिशय निषेधार्थ आहे. या देशात कायदा आहे, व्यवस्था आहे. तुम्ही जायचं, कोर्टात केस टाकायची, त्यांना कोर्टात खेचायचं. पण हा शॉर्टकट जो आहे, हा अतिरेकी आहे. याला राष्ट्रवादीनी सुद्धा निषेध करायला हवा. मला आठवतं दिल्लीमध्ये असाच निषेध करताना एका माथेपुरीनी शरद पवारांना मंत्री असताना त्यांच्या अंगावर हात उचलण्यापर्यंत प्रयत्न केला. तेव्हा पूर्ण देशाने तो निषेध केला होता. किंवा तोंडावर काळी शाई फेकणं, अंगावर चप्पल फेकणं, हे असले घाणेरडे प्रकार कमीत कमी महाराष्ट्रात आता व्हायला नको, असं कमीत कमी मला तरी वाटतं. कारण महाराष्ट्राच्या आपली एक संस्कृती आहे, आपल्या इथे एक विचारधारा आहे, आपल्याकडे विरोध असतो, मतभेद असतात, पण मनभेद नसतात. परंतु मग याचा अर्थ हेही नव्हे की प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी जे सर्टिफिकेट दिलं तेही चुकीचं होतं. आणि ते स्वतः इतिहासकार आहेत, प्राध्यापक आहेत. प्राध्यापक आणि इतिहासकार जेव्हा ही अशी बोळ धुंडतो की ज्या वेबसाईटवरनं मी काढलं त्या वेबसाईटनी मला चुकीची माहिती दिली, तर त्या वेबसाईटवर तुम्ही केस करायला पाहिजे, मला जिम्मेदार धरायला नको. जेव्हापासून वेबसाईट आणि डिजिटल मीडिया आलं, काल पंतप्रधान दिवाळीच्या दिवाळी मिलन प्रोग्राम मध्ये सुद्धा पत्रकारांना सांगत होते की डिफेक किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे ही पत्रकारांची आता जबाबदारी आहे की त्यांनी आता फेक गोष्टीपासून संरक्षण केलं पाहिजे. आणि हे जे एकामेकाला बदनाम करणारे ह्या ज्या गोष्टी येतात याच्यापासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे. ही गोष्ट वेगळी की डिफेक्टच्या अगोदर फेक म्हणजे खोटं बोलणं हे नेत्यांनी थांबवलं पाहिजे. त्यात पंतप्रधानांचा नंबर 1 असतो सध्या खोटं बोलण्यात. पण त्यात न जाता जर आपण जाधव साहेबांकडे आलो, तर अशा शेकडो बातम्या रोज पूर्ण देशाभरातून, मी दिल्लीत असतो, माझ्याकडे येतात, कागद येतात, रजिस्टर पोस्टने येतात, काही लोक देऊन जातात आणि त्या खरोखरच बातम्या विस्फोटक असतात. म्हणून लगेच बातमी मिळाली की लगेच लावली, उचलली जीभ टाळूला लावली असं नको करायला. आम्ही ती कागद तपासतो, त्याला एक महिना वेळ लागतो, पदरचे पैसे मोडावे लागतात, कित्येक वेळा वकिलांना विचारावं लागतं, त्या प्रत्येक राज्यातल्या मोठ्या अधिकाऱ्यांना विचारावं लागतं काय होतं काय नाही. आणि त्यानंतर मग जेव्हा कळतं की खरोखरच ही कागद ओरिजिनल आहे, त्या कागदामध्ये कुठेही फेक झालेलं नाहीये, मग ती बातमी उचलतो. अशा कुठल्याही वेबसाईटवर तुम्ही घेतलेला प्राध्यापक आहात, इतिहासकार आहात, इतिहासाच्या अशा कितीतरी नोंदी तुम्हाला सापडतील. त्या नोंदीमध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख वाईट रीतीने सुद्धा असू शकतो. काय आपण लगेच तो उल्लेख करतो? तुम्ही इतिहासकार आहात साहेब,
त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट पडताळून पाहता आणि पडताळून पाहिल्यावर, शहानिशा केल्यावर तो इतिहास म्हणून, इतिहासकार म्हणून मग तुम्ही एका ताकदीनं त्या लोकांसमोर उभे राहता. तुमच्या वक्तृत्व स्पर्धेला मी सॅल्यूट करतो. तुमच्या इतिहासाबद्दल जे संशोधन आहे, त्याला मी सॅल्यूट करतो. परंतु कुठल्याही एका नेत्यांच्या, मी शरद पवारांचं इथे प्रोटेक्शन करत नाहीये. शरद पवारांच्या बाबतीत काहीही खरं आणि काहीही खोटं असू शकतं. त्या प्रकारचं ते राजकारणच करतात. परंतु शरद पवार या बाबतीत फेमस आहेत. म्हणून कुठल्याही वेबसाईटवरचा कुठलाही दाखला कोण्याही नावाने उचलून जर टाकला, तर ती बदनामी आहे. आणि मग न्यायालयात जर उद्या कोणी गेलं, तर ते तुम्हाला त्रास आहे. न्यायालय त्या वेबसाईटपेक्षा तुम्हाला जिम्मेदार धरतील. त्या वेबसाईटनी जे केलं ते शरद पवार आणि ते वेबसाईट जाणो. पण त्या वेबसाईटचा तो कागद, वेबसाईट कोणाला माहित नाही, लोकं त्याला पाहत नाही. तुम्ही कुठनं शोधली आणि त्या वेबसाईटचा कागद तुम्ही सगळ्या जगासमोर आणून त्यांची बदनामी जर करत असाल किंवा चुकीची माहिती देत असाल, तर मग तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात. तुमचा शरद पवारांच्या विरुद्ध राग असू शकतो. मला सुद्धा वाटतं, की महाराष्ट्राच्या राजकारणात हा गढूळपणा जो आला, तो शरद पवारांमुळे आला. पण याचा अर्थ शरद पवारांवर शेकडो आरोप लागतात आणि त्या आरोपाची आम्ही तुतारी वाजवायची एका प्रोग्राममध्ये बसून, हे होऊ शकत नाही. ते आरोप शहानिशा करून याच्या अगोदर शरद पवारांच्या विरुद्ध बऱ्याच बातम्या मीही केल्या. पण प्रत्येक बातमी आम्ही जाचून पळतून पाहिली. कारण बातम्या देताना सत्यता तुम्ही समोर मांडता, याचं भान ठेवायला हवं. तसं इतिहासकार आहात, एक प्राध्यापक आहात. उद्या तुम्ही काहीही जरी शिकवायला लागले आणि सांगितलं, की त्या वेबसाईटमध्ये तसं होतं म्हणून मी शिकवतो आणि पूर्ण देशाचा इतिहास उलटा करायला लागले. तर मग ते प्राध्यापक पद तुम्हाला शोभणार नाही साहेब. ज्यांनी शाई लावली, त्यांनी फार मूर्खपणा केला. पण मोठी चूक त्याच्यापेक्षाही तुमच्याकडनं झाली, की कुठलीही शहानिशा न करता ते जे त्यांनी वेबसाईटवर टाकलं, तुम्ही शरद पवारांचे जे अफिडेव्हिट दिलेले आहेत, इतक्या निवडणुका त्यांनी लढल्या, त्या निवडणुकांचे अफिडेव्हिट पब्लिक डॉमेनमध्ये आहेत. इलेक्शन कमिशनच्या साइटवर जरी गेले तरी तुम्हाला दिसतील. तेव्हा असंख्य अशा एकामेकाला बदनामी करणाऱ्या फेक वेबसाईट्स मार्केटमध्ये आहेत. उद्या कोण्या वेबसाईटने अशोक वानखडे, समीर वानखडेचा सख्खा लहान भाऊ आहे, असं जर म्हटलं आणि तुम्ही सांगितलं, की हा स्वतःला हिंदू म्हणतो आणि हा मुसलमान आहे कारण याचाही मोठा भाऊ मुसलमान आहे, तर मग ती तुम्हाला बोलायचं तरी काय बोलायचं? किंवा वानखडे स्टेडियम आहे म्हणून त्या स्टेडियमचा मालक अशोक वानखडे आहे म्हणून जर तुम्ही उद्या सांगितलं कोण्या वेबसाईटवर, तर मग याला मूर्खपणा म्हणायचं नाही तर काय झालं? त्यामुळे अशा कितीतरी गोष्टी असतात. एका जबाबदार माणसाला त्या बोलायला पाहिजे आणि जेव्हा आपण जबाबदारीची गोष्ट करतो, तेव्हा मला पुन्हा छगन भुजबळांबद्दल बोलावं लागतं. कारण छगन भुजबळ या देशाच्या कॅबिनेटमधले मंत्री आहेत. त्या मंत्र्यांनी बोलताना संयम ठेवायला हवा. कारण कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीच्या नावाखाली तुम्ही जे बोलता ते मंत्रिमंडळाचं वक्तव्य असतं असं मानलं जातं. किंवा तुम्ही त्या मंचावर उभे आहात, त्या मंचावर वरनं कोयता आमच्याकडे आहे, कापून काढू सारख्या गोष्टी जर झाल्या, तर ह्या त्या मंत्रिमंडळाला शर्मनाक आहेत. ओबीसी नेता व्हा, आक्रमक व्हा. मंत्रिपदाचा राजीनामा द्या. सरकारला धमकावल्यापेक्षा सरकारला शिंगावर घ्या. सरकारमधनं बाहेर पडा. ओबीसी साठी लढा. मोर्चात उभं राहून ओबीसी करायचं. कॅबिनेटमध्ये जाऊन सत्तेचं लोणी खायचं. हा दुहेरीपणा आहे. सरकारवर स्वतःचे जर आरोप लावत असाल, तर त्या सरकारमध्ये राहण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आणि तुम्ही राहूच नाही. जे सरकार एकपक्षी आहे, जे सरकार एकीकडे झुकतं माप देतं, त्या सरकारमध्ये राहून तुम्ही करणार काय? पण सत्तेसाठी जेव्हा माणूस निष्ठा सोडतो आणि सत्तेच्या राजकारणात जेव्हा आकड्याचा खेळ होतो,
कमीत कमी ते नेते जेव्हा बोलतात, तेव्हा ते हास्यास्पद वाटतं. कारण तो फुसका फटाका असतो. त्याला हिंदीमध्ये हवाबाजी म्हणतात. समोर गर्दी पाहिली, की ते आतमधनं उफळून येतं आणि बोलायला लागतात आणि जीभ सैल सोडतात. पण आपण एका मुद्द्यावर आहेत, त्यामुळे त्यांनी भाषा संघर्ष ज्याला करायचा तो करावा. इथे संघर्ष करू नका म्हणून मराठे लढतायत आपल्या अधिकारासाठी, ओबीसी लढतायत आपल्या अधिकारासाठी. त्यात मला पडायचंच नाही. सरकार जाणे, कोर्ट जाणे. आणि जर ओबीसी करत असाल, तर भुजबळ साहेबांना मी सांगतो, उत्तर प्रदेशमध्ये 69,000 शिक्षकांच्या भरती झाल्या. त्यात राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोगाने सरकारवर बडगा उचलला आणि 6,800 ओबीसी आणि बॅकवर्डला नियुक्तीपत्र द्यायला सांगितलं. सरकारने विधानसभेचं इलेक्शन आलं म्हणून नियुक्तीपत्र दिले आणि अजूनही त्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाही. आता म्हणतात ते कोर्टात मागा पडलाय. आणि त्याच भाजपासोबत जे उत्तर प्रदेश मधल्या 6,900 ओबीसी आणि दलित विद्यार्थ्यांवर परीक्षार्थींवर ज्यांचं सिलेक्शन झालं, ज्यांना अपॉइंटमेंट मिळाला, त्यांच्यावर अन्याय होतो. तिथे एक शब्दही काढत नाही, कारण बीजेपी सोबत बसूनच तुम्हाला सत्तेचं लोणी खायचं असतं. समाजासमोर या लोकांचे चेहरे किती विद्रूप आहेत हे समोर आणलं पाहिजे. त्यामुळे आजच्या या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता तितकाच दोषी आहे, तितका जाधव साहेबही दोषी आहेत. जरांगेंनी संयम ठेवला, पण त्यांच्या लोकांनी जर जाळपोळ केली असेल, तर हे नेत्याचं नेतृत्व असतं, की जो आपल्या लोकांना कंट्रोल करतो. ज्याच्या हातात कंट्रोल नाही, मग तो नेता कसला? आणि मग मंत्रिपदावर असताना सैल जीभ सोडणं हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. सध्या कुठे दुर्भाग्य सांगू? सकाळी पेपर उचलतो दुर्भाग्य, बातम्या ऐकतो दुर्भाग्य. असं चांगलं ऐकायला कान आसुसलेले आहेत. बहुतेक पुढच्या निवडणुकीपर्यंत वाट पाहावं लागेल. या सगळ्या भ्रष्टाचारांच्या मूर्त्यांना विसर्जित करायचा वेळ आलेली आहे. कोण्याच समाजाचे नेता, कुठल्याच कामाचे नाही. मी कालही बोललो आणि आजही बोलतोय. या सगळ्यांना विसर्जित करा आणि स्वतःच्या भरोश्यावर काम करा. एवढंच सध्या दिसायला लागलेलं आहे. आज एवढंच. उद्या पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र. नमस्कार.